नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्या तुम्ही परीक्षाही दिलेली असताल, तर त्याच्या निकालाबद्दल, त्याचे ॲन्सर कीबद्दल महत्त्वाची सूचना थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. आजच्या तारखेचं कारागृह विभागमधील लिपिक आणि तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांची उत्तरे व उत्तर तालिका ॲन्सर कीबाबत सूचना देण्यात आलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी ही कारागृह विभाग पदभरती जाहिरात तुमची आलेली. त्याच्यामध्ये काय म्हटले पहा, उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत मित्रांनो 25 संवर्गातील पदांची तुमची ऑनलाईन परीक्षा 19 मार्च त्यानंतर 21 मार्च या कालावधीमध्ये झाली आहे. या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका ॲन्सर की मित्रांनो उमेदवारांना 29 मार्च 2024 रोजीपासून कारागृह विभागाच्या www.महाप्रिझन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला TCSचा तुमचा फॉर्म प्रोफाईल जो आहे तो लॉग इन करायचा आहे. तिथून मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. 29 मार्चला म्हणजे उद्याच तुम्हाला या ठिकाणी ही ॲन्सर की भेटणार आहे. त्याच्यावरून तुमचे मार्क्स समजणार आहेत की किती मार्क्स पडलेले आहेत, कुठला प्रश्न होता, त्याचं उत्तर काय तुम्ही सिलेक्ट केलेले आहे, त्याचं उत्तर जर चुकीचं सिलेक्ट केलं असेल तर बरोबर उत्तर काय आहे ते सर्व तुम्हाला त्या ॲन्सर कीमध्ये पाहायला भेटणार आहे. तर या संदर्भात मित्रांनो जर काही तुम्हाला हरकत असेल तर उमेदवारास आपल्या लॉग इन ID आणि पासवर्डद्वारे प्रति हरकत रुपये 200 शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या महाप्रिझन या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल. तर तुमचं प्रोफाईल लॉग इन करून तिथं तुम्हाला ऑब्जेक्शन देखील मित्रांनो घेता येणार आहे. आणि हे ऑब्जेक्शन दाखल करण्याची मुदत मित्रांनो उद्यापासून ते 2 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारल्या जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असं म्हटलेलं या ठिकाणी पाहू शकता. वरिष्ठ प्रशासन अधिकारी मित्रांनो त्यांच्यामार्फत या ठिकाणी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर उद्या जशी मित्रांनो या ठिकाणी ॲन्सर की प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल. तुम्ही ही तुमची प्रोफाईल लॉग इन चेक करून या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा या ठिकाणी तुमची ॲन्सर की दिसते का आणि किती मार्क्स तुम्हाला पडलेले तेही कमेंट करून सांगा. तर तुम्हाला उद्या ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि तुमचं उत्तर प्रश्न त्याचबरोबर किती प्रश्न बरोबर आले तेही तुम्हाला पाहता येणार आहे. याला निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो नव्हती. तर महाराष्ट्र शासनाचं गृह विभागाची ही पदभरतीबद्दलचं महत्त्वाचं अपडेट दिलं आहे तुम्हाला. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो 16,951 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. स्टेट बोर्डावरती आधारित 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य सराव प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. याची 5वी आवृत्ती 2024ची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पोलीस पदभरतीमधील कारागृह पोलीस असेल, लोहमार्ग असेल, बॅट्समन असेल, शिपाई असेल, चालक असेल, अशा सर्व घटकांचा यामधून तुम्ही अभ्यास करू शकता. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी अंकगणित बुद्धिमापन चाचणीचे प्रत्येक हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित देखील तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो. तर हे पुस्तक मित्रांनो नवीन बदलत्या पॅटर्ननुसार उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक उपलब्ध आहे, ज्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करून तुम्हाला 8,375 प्लस प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पोलीस प्रशासन मुंबई, नायगाव शहर व उपनगरावरील विशेष सराव प्रश्नसंच देखील याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी पुस्तक हवं असेल तर त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार देखील हे पुस्तक आहे मित्रांनो. 3,000 प्लस याच्यामध्ये सोडवलेले प्रश्न व सरावासाठी प्रश्न देखील उपलब्ध आहेत. तर सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी मित्रांनो ही बुद्धिमत्ता चाचणी देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील. तेथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.